गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग हा निवडणूक आली की रद्द होतो आणि निवडणूक झाली की पुन्हा त्याला अमृत पाजून संजीवनी दिली जाते, अशी टीका काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली आहे। ते कागलमध्ये पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी बोलत होते। या महामार्ग नको अशी साधारणपणे सगळ्यांची भूमिका त्या ठिकाणी। आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचे एक भ्रष्ट सरकार आहे। आज या सरकारचा कारभार दररोज उघड्यावर या ठिकाणी येतोय। कोण जैन बोर्डिंगची जागा लाटतोय, कोण महारवतनाची जागा त्या ठिकाणी लाटतोय। आता प्रताप सरनाईकांनी कुठं 200 कोटीची जागा आज मीरा भाईंदरमध्ये स्वतःसाठी घेतली, अशा गोष्टी पुढे त्या ठिकाणी येत आहेत। तिकडं मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, तिथं पैसे पोचत नाहीत, परंतु ही सगळी मंडळी स्वतःची पोटं भरण्याचं काम महायुतीचे सरकार आता करताना प्रामुख्याने या राज्यामध्ये दिसते। आणि म्हणून हे सरकार सामान्य माणसाचं नाही आहे, तर हे सरकार फक्त काही लोकांचं, बोटावर मोजण्या इतक्या लोकांचं आहे।